लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक ही साधू संतांची पुण्यनगरी म्हणून ओळखली जाते। याच पार्श्वभूमीवर गोदावरी किनारी रामवाडी परिसरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले। यंदा हा उत्सव 2 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मालिकेसह साजरा होणार आहे। उत्सवाची सुरुवात 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून यावेळी स्वानंद पेदरकर यांचे प्रभू श्री रामांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले। पुढील दिवशी 26 मार्च रोजी सकाळी 11:46 श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे। यानिमित्त पाळणा व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्याचबरोबर संध्याकाळी ढोल पथकांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 7 वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाआरती होणार आहे। या 2 दिवसांच्या कार्यक्रमामुळे रामवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे। माझं जय श्रीराम। आपण जर बघितलं असाल तर नाशिक ही साधू संतांची नगरी आहे, नाशिक ही पुण्यनगरी आणि याच पुण्यनगरीत आपल्या गोदावरीच्या काठेवर रामनवमी रामवाडीमध्ये आपण हा सण मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने उत्साहाने साजरा करणार आहोत। त्याचप्रमाणे आपण जर ही कार्यक्रमाची रूपरेषा बघितली तर साधारण 2 दिवसाचा आपला हा नियोजित कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमामध्ये 25 तारखेला सायंकाळी 6 वाजता स्वानंद पेदरकरांचं हे व्याख्यान प्रभू श्रीरामांवर आहे। तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला सकाळी 11:46 रामांचा जन्म आहे, तर तो पाळण्याचा कार्यक्रम आणि भजन मंडळींचा कार्यक्रम आहे। आणि त्याच पद्धतीने संध्याकाळी 7 वाजता आपण ढोल पथक मोठ्या प्रमाणात आयोजित केले, ढोल वादन ठेवलेले आहे। तसंच 7 वाजता आदरणीय आमचे प्रेरणास्थान गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते महाआरती ही देखील आयोजित करण्यात आलेली आहे। तर आपण नाशिक नगरीत राहणारे सर्वच रहिवाशांना रामनवमीच्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी गोदा पार्क या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्या कार्यक्रमाला शोभा द्यावी। त्याचप्रमाणे हिंदू जनजागृतीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात आपले हिंदू बांधव भगिनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावे ही विनंती करतो। छानपैकी आपण जर बघितलं असेल तर गोदावरी मातेच्या किनारे आपण राम आरती करणार आहे। त्याचप्रमाणे आपण गोदा पार्कला गंगा आरती गोदा आरती आपण म्हणूयात, गोदा आरती पण देखील आयोजित करण्यात आलेली आहे। दरम्यान या उत्सवात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक मनीष बागुल यांनी केले। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।